निर्माण झाले ती कोणकोणती आहेत हे आपण प्लास्टिक मुक्ती या नाटकातून पाहूया. मी या नाटकातील पात्रांची ओळख करून देतो. नमस्ते, मी निवेदक श्रेयस. गाईच्या भूमिकेत शिवम आहे. पहिली बाई ऋतुजा, दुसरी बाई प्रणिता, तिसरी बाई नंदिनी, डॉक्टर वेदिका, पहिली शेजारी वैष्णवी, दुसरी शेजारी रितिका, घंटागाडीतील पहिला कामगार राजवर्धन, घंटागाडीतील दुसरा कामगार सुबोध, कृषी अधिकारी संस्कार वसमाडे, शेतकऱ्याचा मुलगा आयुष सूर्यवंशी, शेतकरी सार्थक, शिपाई आयुष नांगरे, देव ईशान, राजा संस्कार नवले, राजकन्या सही. चला तर पाहूया प्लास्टिक मुक्ती नाटक. तुझी चारा खाण्याची वेळ झाली. चल. अगं काय झालं? उठ ना. अगं काय झालं तुझ्या गायला? काल तर एकदम चांगली होती, अचानक हिला काय झालं? अगं बघ ना कशी शुद्ध झाली आहे. अगं मला तर वाटतं हिच्यावर कोणीतरी करणी केली. अगं करणी बिनी काय नसतं. आता डॉक्टर येतीलच तिला तपासायला. तू काळजी करू नको. काय झालं मावशी तुमच्या गायला? अहो बघा ना कशी बेशुद्ध झाली आहे. थांबा मी तिला तपासते. अहो मावशी तुमच्या गायला तर पोटाचा विकार झाला आहे. मी तर तिला डोंगराजवळ चारा खाण्यासाठी घेऊन गेले होते. तिथे खूप प्लास्टिक पडले होते का? हो ना. मग तिने तिथलेच प्लास्टिक खाल्ले असावे, त्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे. माझी गोपिला, माझी गोपिला. पाहिल्यात का मंडळी, आपण सर्वजण प्लास्टिक वापरायचे बंद करूयात. कारण हेच प्लास्टिक मुक्या प्राण्यांच्या पोटात गेले तर त्यांना पोटाचा विकार होऊ शकतात आणि याच प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. प्लास्टिक करू हद्दपार. घंटागाडी कामगारांना कचरा देताना त्यांचे वर्गीकरण केले जात नाही. त्यांनी कंटाळून एक संप केला. पाहूयात तर पुढे या संपात काय होईल. मी 2 दिवस गावाला गेलते. घंटागाडी आली का ग? नाही ग, एक आठवडा झाला घंटागाडी आली नाही. घरात कचरा, दारात कचरा, कचराच कचरा झाला आहे सगळीकडे. हो ना ग, त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. कधी येणारी घंटागाडी? हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो. काय आहे तुमच्या मागण्या? तुम्ही आम्हाला ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून देत नाही. सरकारने प्लास्टिक बंदी करून सुद्धा शिल्लक राहिलेल्यांना तुम्ही प्लास्टिक पिशवीमध्ये देता. त्यामुळे त्याची विघटन होत नाही आणि परिसर अस्वच्छ राहू लागला आहे. तसेच रोगराई वाढू लागली आहे. हो हो, आता मला समजलं. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करू आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापरणे बंद करू. एकच निर्धार, प्लास्टिक करू हद्दपार. प्लास्टिकमुळे शेत जमिनी नापीक झाली आहे. काय कारण असेल त्यामध्ये? चला तू पाहूयात पुढे.
शेतात किती छान पिके आली होती. हो बाबा, आता आपण त्यावर काय तर केले पाहिजे. चल आपण आपल्या शेतात कृषी अधिकाऱ्यांना घेऊन येऊया, ते बघून सांगतील. या साहेब, बघा आमच्या शेतात काही चांगलं पिके येत नाही. बघूया तुमची माती. अहो काका, तुमच्या शेतात तर खूप प्लास्टिक पसरले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात प्लास्टिकमुळे नीट जात नाही, पिकांना पाणी भेटत नाही. अरे देवा, हे काय झालं? किती विध्वंस होऊ लागला या प्लास्टिकमुळे. बाबा, आता आपण प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्याचा वापर करणे बंद करूया. बरोबर आहे तुझं. एकच निर्धार, प्लास्टिक करू हद्दपार. पाहिलंच का मंडळी, प्लास्टिकमुळे किती दुष्परिणाम होत आहेत. आता आपण थोडस कल्पनेच्या दुनियेत जाऊया. आमच्या कल्पनेचा एक राजा आहे, त्याचं नाव प्लास्टिकेश्वर. त्याला वेड आहे प्लास्टिकचं, एकदम आपल्यासारखं. चला तर पाहूयात त्याच्या या वेडापायी त्याच्यावर कोणते संकट येईल. राजाधिराज स्वामीराज प्लास्टिक फायबर, प्लास्टिकच्या बाटलीचे, प्लास्टिकच्या पिशव्यांच्या साम्राज्याचे सम्राट प्लास्टिकेश्वर पधार रहे हैं. मुजरा महाराज मुजरा. काय चाललंय आपल्या राज्यात? प्लास्टिकचा वापर होतोय का? होतोय महाराज, होतोय. प्लास्टिकच्या बाटल्या, पत्रवळ्या, वाट्या, खुर्च्या, पिशव्या, वाट्या अशा अनेक नवनवीन वस्तूंचा वापर होतोय. बस एवढंच? नाही नाही, मी एवढ्यावर समाधानी नाही. मला हे संपूर्ण राज्य प्लास्टिकचे करायचे आहे. जी महाराज, लागा कामाला लगेच. काय झालं मला? झोप का बरं येत नाही? काय करावं? महाराज, आपणास झोप येत नाही? बघ ना, झोपच येत नाही. अरे, साक्षात मला देवाचे दर्शन झाले. राजन, आपला झोप येत नाही? होय देवा, मला झोप येत नाही. राजन, सुखी समाधानी माणसाला तर कधीही झोप येते. तू सुखी समाधानी नाहीस का? होय देवा, मी सुखी समाधानी नाही. मला हे संपूर्ण राज्य प्लास्टिकचे करायचे आहे. तुम्ही मला असे वरदान द्या की मी ज्या वस्तूला हात लावू ती वस्तू प्लास्टिकची बनली पाहिजे. तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. आता मला खूप आनंद होतोय. चला तर पाहूयात, देवाने दिलेले वरदान खरे आहे का? तिकडे कोणी आहे का? फूल आणा. अरे, फूल प्लास्टिक झाले. म्हणजे देवाने दिलेले वरदान खरे आहे. आता मीच आहे या प्लास्टिकचा साम्राज्याचा सम्राट, प्लास्टिकेश्वर. हा हा हा. चालून चालून खूप दमले. पाणी प्यावेसे वाटते. प्रत्येक वस्तूला हात लागल्यामुळे प्रत्येक वस्तू प्लास्टिकची बनली आहे. आता जरा पाणी प्यावेसे वाटते. तिकडे कोणी आहे का? पाणी आणा. अरे, पाणी प्लास्टिक झाले. हे काय? हे काय? पाणी पण प्लास्टिक झाले. अरे देवा.
अरे फळ प्लास्टिक झाले. अरे अरे हे काय फळ प्लास्टिक झाले. आता मी काय खाऊ. पिताश्री पिताश्री काय. अरे कन्या प्लास्टिक झाली. हे काय वाटत मागितलं. कन्या प्लास्टिक झाली. माझी कन्या माझी कन्या. धाव देवा धाव. राजन, आता तुला समजलं कोणत्याही गोष्टीच्या अतिवापराने त्याचे दुष्परिणाम होतातच. हो देवा मला समजलं. माझे वरदान मागे घ्या. तथास्तु. मी तुम्हालाही सांगतो कुठल्याही वस्तूच्या अतिवापराने त्याचे दुष्परिणाम होतातच. जसे प्लास्टिक